दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या प्रकरणाला एक वळण नवं मिळालं आहे। ज्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या विमानानं अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत सुमार दर्जाची होती अशी माहिती समोर आली आहे। युरोपियन हवाई नियामक संस्थानं या कंपनीवर 1 वर्षापूर्वीच बंदी घातली होती, तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती असा सवाल आता उपस्थित होत आहे। EASAच्या अहवालानुसार VSR व्हेंचर्सला लेव्हल या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींच्या यादीत टाकण्यात आलं होतं। हवाई वाहतूक क्षेत्रात लेव्हल 1चा अर्थ असा होतो की संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही ठोस शाश्वती नाहीये किंवा ती कंपनी तपासात सहकार्य करत नाहीये। सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या कंपनीचा थर्ड कंट्री ऑपरेटर परवाना निलंबित करण्यात आला होता। टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका लिअरजेट 45 विमानाला अपघात झाला होता। या अपघाताबाबत EASAनं वारंवार तांत्रिक माहिती मागवून ही कंपनीनं ती पुरवली नाही। ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत EASAनं कंपनीला 5 वेळा स्मरणपत्र पाठवली, तरीही कंपनीनं अंतर्गत चौकशी अहवाल देण्यास नकार दिला आणि सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। कंपनीच्या याच असहकार्यामुळे युरोपियन हवाई क्षेत्रात या कंपनीच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती। सर्वात खळबळजनक बाब म्हणजे युरोपियन युनियननं या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला पाठवली होती। जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी धोकादायक ठरवण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणावर अद्याप DGCAनं प्रतिक्रिया दिलेली नाहीये। गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेलं विमान देखील याच वादग्रस्त कंपनीचं होतं। या भीषण अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारनं तपासाची सूत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवली आहेत। केंद्रीय पथकानं विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून त्यावरील डेटावरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल।